नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे विविध खंडपीठाअंतर्गत वाहन चालक या पदाकरती त्यांना भरती करायची आहे. यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जी आहे ही 2 वर्षाच्या कालावधीसाठी व्हॅलिड राहणार आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या भरती संदर्भात अधिक अशी माहिती. यामध्ये वाहन चालक हे पदाचं नाव आहे. यामध्ये उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी एकूण 26 रिक्त जागा आहे. त्यानंतर नागपूर खंडपीठाअंतर्गत 5 जागा आहे आणि औरंगाबाद खंडपीठाअंतर्गत 6 रिक्त जागा आहे. यामध्ये वेतनमान जे आहे हे 29,200 ते 92,300 या दरम्यान जे आहे तुम्हाला दिलं जाईल. S10 या लेवलचं हे वेतनमान राहील. तसेच नियमानुसार तुम्हाला जे काही भत्ते आहे हे सुद्धा लागू राहतील. आता शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, उमेदवार जो आहे हा यामध्ये किमान 10वी पास असला पाहिजे. उमेदवाराला मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचे आहे. वयोमर्यादेबद्दलची माहिती त्यांनी खाली दिलेली आहे, ज्यामध्ये तुमचं खुल्या प्रवर्गातील उमेदवार असाल तर किमान 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. आणि यामध्ये जर राखीव प्रवर्गातील उमेदवाराचा विचार केला तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागासवर्गातील जे काही उमेदवार आहे त्यांच्यासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यानुसार 21 ते 43 वर्षापर्यंतचे उमेदवार सुद्धा यामध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. यामध्ये जे आहे उमेदवाराकडे लाईट मोटर व्हेकल चालवण्याचा ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचं आहे. उमेदवाराला लाईट मोटर व्हेकल किंवा जड मोटर वाहन चालवण्याचा किमान 3 वर्ष कालावधीचा जो आहे अनुभव असणे गरजेचं आहे. यामध्ये वाहन चालवण्याचा जो काही त्यांचा कार्यकाळ आहे तो स्वच्छ असला पाहिजे. उमेदवाराला मोटार वाहन दुरुस्ती संदर्भात बेसिक असं नॉलेज त्यांना असलं पाहिजे. यामध्ये उमेदवारांना मुंबई, नागपूर, औरंगाबाद या शहराची स्वाभाविक रचना जी आहे ही माहीत असली पाहिजे. उमेदवार जो आहे हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि निर्व्यसनी असला पाहिजे. अशा प्रकारे यामध्ये अटी व शर्ती दिलेल्या आहे. यामध्ये पात्र उमेदवारासाठी काही अटी व शर्ती दिलेल्या आहे, ज्यामध्ये उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे. त्याचे चारित्र्य जे आहे हे क्लीन असलं पाहिजे. त्यामध्ये तो करार करण्यास सक्षम असला पाहिजे. त्याच्या विरुद्ध कुठल्या प्रकारचा न्यायालयामध्ये जे आहे दोषारोपात तो दोषी ठरवण्यात आलेला नसला पाहिजे. त्यामध्ये आणखी त्यांनी दिलेलं आहे, विवाहित असेल तर 2 पेक्षा जास्त अपत्य नसले पाहिजेत. यामध्ये परीक्षा शुल्क जर बघितलं तर 1,000 रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. हे शुल्क परत केलं जाणार नाही. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला SBI कलेक्टच्या माध्यमातून हे शुल्क भरणे गरजेचं राहील. यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबद्दलची माहिती त्यांनी येथे दिली आहे. यासाठीची प्रक्रियेबद्दलची अधिक अशी माहिती आपण 15 डिसेंबरच्या नंतर घेऊया. 15 डिसेंबर 2025 रोजी यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 5 जानेवारी 2026 राहणार आहे. यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटोग्राफ साईन अपलोड करावी लागेल. त्यानंतर येथे जे आहे चालान सुद्धा भरावं लागेल 1,000 रुपयाचं, असं त्यांनी येथे सांगितलेलं आहे. यामध्ये नियुक्तीच्या दिनांकापासून 5 वर्षाची जी काही सेवा आहे ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. अशा प्रकारे जे आहे मित्रांनो येथे संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. निवड प्रक्रियेबद्दलची माहिती दिली आहे, ज्यामध्ये लेखी परीक्षा राहील 20 गुणाची. यानंतर पूर्वानुभवाच्या आधारे 10 गुण दिले जातील. मोटार वाहन परीक्षा राहील, ज्यामध्ये 10 गुणाची परीक्षा राहील. त्यानंतर मुलाखत राहील 10 गुणाची. अशा प्रकारे एकूण 50 गुणाची तुमची परीक्षा राहील. उत्तीर्ण होण्यासाठी किमान 25 गुण मिळवणे गरजेचं राहील. यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट जे आहे हे मुलाखतीच्या वेळेस सोबत आणावे लागते, तर त्याची लिस्ट दिलेली आहे. त्यानुसार जे काही डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला रेडी करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इतर महत्त्वाच्या सूचना त्यांनी येथे दिलेल्या आहेत. त्यानुसार जे आहे सूचनांचं तुम्हाला पालन करणे गरजेचं राहील. येथे जे आहे शेवटच्या पेजेसवरती जे आहे तुम्हाला एक चारित्र्याच्या दाखल्याचा फॉर्मॅट दिलेला आहे. तो चारित्र्याचा दाखल्याचा फॉर्मॅट तुम्हाला भरून जे आहे जवळ ठेवायचा आहे. 2 वेगवेगळ्या व्यक्तींचा तो फॉर्मॅट पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी इथे दिलेलं आहे मित्रांनो खाली. तर इथे खाली येऊया, बघू शकता चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र. यामध्ये चारित्र्याचा दाखला देणारा व्यक्ती तुमच्या नातेवाईक नसला पाहिजे, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे हे मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध खंडपीठा येथे वाहन चालक पदांची ही भरती निघालेली आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यातून तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.